माझे नाव आदित्य. पावसाळ्याचे दिवस होते. रात्रीचे 11:30 वाजले होते. मी पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर माझ्या शेवटच्या बसने कामावरून आलो होतो. वातावरणात थोडीशी थंडी होती आणि बस स्थानकाच्या एका कोपऱ्यात एक सुंदर शालू परिधान केलेली बाई शांतपणे बसलेली होती. स्टँडवर कोणीही नव्हते. सर्वत्र अंधार होता. पण ती बाई तिच्या गावी जाणाऱ्या एसटीची वाट पाहत असावी असे मला वाटत होते. ती साधारण 25 वर्षाची असावी. चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती. ती शांत होती, पण डोळ्यात अनेक गोष्टी बोलणारी होती. माझं लक्ष तिच्याकडे बऱ्याच वेळेपासून गेले होतं. शेवटी मी धाडस करून तिच्याजवळ जाऊन तिच्या शेजारी बसलो आणि तिला हळू आवाजात म्हणालो, अहो, कुठे जायचे तुम्हाला? तेव्हा ती बाई मला म्हणाली, जाना कहा है पता नहीं, मगर जहाँ मंजिल ले जाए वहाँ. मग मी तिला म्हणालो, आपके कोई रिश्तेदार तो होंगे ना, उनका एड्रेस आपको पता नहीं है क्या? तेव्हा ती बाई मला म्हणाली, सब मतलब की दुनिया है, हर कोई अपने ही बारे में सोचता है. मगर मैडम, इतनी रात को आप यहाँ अकेली कैसे रह सकती हो? चलो आपण इन्क्वायरीला विचारूया की आपली जी गाडी आहे ती किती वाजता आहे. मी तिला म्हणालो. तेव्हा ती बाई म्हणाली, गाडी हो ना, मी इथून कुठेतरी जाणार नाही. मग मी इन्क्वायरी कक्षात जाऊन विचारले की यानंतर कोणती गाडी गावाला जाण्यासाठी निघेल का, किंवा कुठून बाहेर गावून येणारी आहे का. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले, सर, यानंतर एकही गाडी नाही, कारण पावसामुळे भरपूर गाड्या रद्द झाल्या आहेत. मग मी परत त्या बाईजवळ येऊन तिला सांगू लागलो, बघा, जास्त हट्ट करू नका. हे खूप मोठं शहर आहे. तुमच्यासोबत रात्री काही होऊ शकते. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही माझ्या घरी चला आणि सकाळ होताच निघून जा. मी स्वतः या स्टँडवर आणून तुम्हाला गाडीत बसवेन. पण तुम्हाला कुठं जायचं आहे ते तर सांगा. तेव्हा ती बाई मला म्हणाली, मला माझ्या माहेरी जायचं आहे. तेवढ्यात अचानक पावसाने हजेरी लावली. रिमझिम आणि मध्यम पाऊस पडू लागला. तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, चला, आता पाऊसही सुरू झाला. इथे बसून तुम्ही भिजणारच. यापेक्षा तुम्ही रात्री माझ्याकडे थांबा आणि सकाळी बसने निघून जा. माझं म्हणणं त्या बाईला पटलं आणि ती माझ्यासोबत यायला तयार झाली. मग मी ऑटोवाल्याला हात देऊन बोलावलं आणि घरी जाण्यासाठी आम्ही दोघे निघालो. ती बाई खरंच खूप सुंदर दिसत होती, पण तिच्यावर एवढं दुःख आलं तरीसुद्धा ती चेहऱ्यावर दर्शवत नव्हती. रिक्षात आम्ही दोघं शेजारी शेजारी बसलो. अधूनमधून माझं लक्ष तिच्याकडे जात होतं. थोड्याच वेळात आम्ही माझ्या रूमजवळ पोचलो. मी तिची बॅग हातात घेतली आणि रूममध्ये घेऊन आलो. पण ती बाई रूममध्ये न येता बाहेरच उभी राहिली. मग मी तिला म्हणालो, जराही घाबरू नका, तुम्ही आत या. तोंड हातपाय धुवून फ्रेश व्हा. तोपर्यंत मी बाहेर थांबतो. तेव्हा तिचं माझ्या म्हणण्याशी सहमत झालं असावं. ती तिच्या हातातली पिशवी घेऊन आत गेली आणि तिने रूमचं दार लावलं. बाहेर पाऊस सुरूच होता. मीही थोडा भिजलो होतो, त्यामुळे मला थंडी वाजू लागली होती. पण तेवढ्यात माझं लक्ष माझ्या रूमच्या खिडकीमध्ये गेलं. ती खिडकी थोडीशी उघडी होती आणि मलाही रूममधली सगळी दृश्य स्पष्ट दिसत होती. आमची रूम सिंगल होती. थोड्याच अंतरावर अटॅच बाथरूम होतं. रूममध्ये लाईट सुरू होती. तेवढ्यात त्या बाईने वर खाली पाहिलं आणि पटकन आपल्या बॅगमधून कपडे काढले. हळूहळू तिने अंगावरची साडी काढून बाजूला ठेवली. आता ती फक्त अंतरावस्त्रात होती. ती बाहेरून जितकी सुंदर दिसत होती तितकीच आतूनही सुंदर होती. ते दृश्य पाहून माझ्या मनात एक वेगळीच खळबळ उडली, कारण मी माझ्या आयुष्यात प्रथमच असं काही पाहत होतो. मग तिने हळूहळू गाऊन घातला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन बाहेर आली. तोंड हातपाय पुसले आणि दार उघडलं. तोपर्यंत मी बाहेर थंडीत कुडकुडत होतो. मी आत आलो आणि सरळ बाथरूममध्ये धाव घेतली. माझे ओले कपडे मी लगेच चेंज केले. मग मी केस कोरडे पुशीत बाहेर आलो. तेव्हा ती बाई पलंगावर बसून मोबाईल पाहत होती. तेवढ्यात दारावर कोणाची तरी थाप पडली. मी जाऊन दार उघडलं तर समोर मेसवाला डबा घेऊन उभा होता. त्याच्या हातून डबा घेत मी आत आलो. मग त्या बाईला म्हणालो, चला एकत्र जरा थोडं थोडं जेवूया. तेव्हा ती म्हणाली, मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या. मी तिची विनवणी केली. सकाळी जेवलात की नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मी नक्की खात्रीने सांगू शकतो की तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. मी तुम्हाला विनंती करतो, कृपया तुम्ही जेवा. त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल आणि मलाही बरं वाटेल. तेव्हा ती बाई म्हणाली, माझ्या सगळ्या इच्छा आता मरून गेल्यात. मला कशातच रस नाही आहे, ना जेवणात ना पाणी पिण्यात.
तुम्ही तुमचं जेवण संपवा. मला खूप भूक लागली होती म्हणून डब्यातल्या 4 पोळ्यांपैकी 2 पोळ्या मी खाल्ल्या आणि डबा तसाच ठेवून दिला. मग मी तिला म्हणालो, तुम्ही आता विश्रांती घ्या, खूप थकला असाल. मग मी आम्हा दोघांसाठी झोपायला गाद्या टाकल्या. माझ्या रूममध्ये बेड नव्हता. मी नेहमी खालीच झोपायचो. ती बाईही माझ्यापासून थोड्या अंतरावर खाली झोपली. ती अजूनही मोबाईलमध्ये व्यस्त होती. मग मी तिला विचारलं, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही अशा एकट्या बसस्टँडवर कशा आला? तेव्हा ती बाई सगळं सांगू लागली. ती म्हणाली, माझं नाव अनघा आहे. माझं सासर बारामतीला आहे. माझे पती चांगल्या पदावर नोकरी करतात. पैशांची कमतरता नाही, पण माणसाची नीती चांगली नसेल तर सगळंच वाईटच असतं. माझे पती माझ्यावर सारखा संशय घ्यायचे. आमच्या घरात मी आणि माझे पती असे फक्त दोघंच राहत होतो. ते कामावर गेले की बाहेरून दाराला कुलूप लावून जायचे आणि घरी आल्यावर बाजारात काही आणायचं असेल, भाजी आणायची असेल तर मला एकटीला पाठवायचे नाही, तर मलाही सोबत न्यायचे. मग बाजारात त्यांचं काही काम असेल तर ते आवरून मला घरी घेऊन यायचे. मग रात्रीचे 10 वाजले तरी मला इतक्या रात्री जेवण बनवायला सांगायचे. मी खूप कंटाळले होते. मला जेलखान्यात राहतोय असं वाटायचं. रात्री झोपताना जे नवरा बायकोत प्रेमळ संभाषण होतं ते काय असतं प्रत्येकजण आपल्या बायकोशी करतो, पण त्याच्यासाठी मी एक पाळीव प्राण्यासारखी होते. रात्री जबरदस्तीने प्रेमाचे नाटक करायचे. ना मनवायचं ना गप्पा, नेहमी जबरदस्ती. अशा वेगळ्या प्रेमाला मी कंटाळले होते. म्हणून ते ड्युटीहून येण्याआधीच मी खिडकीतून बाहेर जाणाऱ्या एका माणसाला आवाज देऊन मेन गेटचं कुलूप तोडायला सांगितलं आणि त्या घरातून माझं सामान पॅक करून मी पळून आले. खूप भीती वाटत होती, पण मी मनातली हिंमत एकवटली म्हणून इथपर्यंत पोहोचली. तेव्हा मी तिला विचारलं, पण तुमचं माहेर कुठं आहे? कोणतं गाव? अनघा म्हणाली, माझं माहेर छत्रपती संभाजीनगरला आहे. मग मी तिला म्हणालो, उद्या सकाळी तुम्हाला इथून जाण्यासाठी थेट गाडी मिळेल. आता तुम्ही आरामात झोपा. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. काम करून मी खूप दमलो होतो, त्यामुळे मलाही खूप झोप लागली होती. गादीवर पडताच माझे डोळे आपोआप लागले. अनघा तिच्या जागेवर झोपून राहिली. रात्रीचे 2 वाजण्याच्या सुमारास बाथरूमसाठी अचानक माझी जाग उघडली. मी उठून बसलो आणि पाहतो तर काय, अनघा गाढ झोपेत होती. मी लाईट लावून बाथरूममध्ये गेलो. काम आटपून बाहेर आलो तेव्हा माझं लक्ष अनघाकडे गेलं. मी लावलेल्या लाईटच्या प्रकाशात ती अशा पद्धतीने झोपली होती की ते शब्दात सांगणं अशक्य होतं. त्या गाऊनमधून तिचे आतील कपडे बाहेर दिसत होते. मी जवळ गेलो तर समोरचे दृश्य पाहून चकितच झालो. गाऊनची 2 बटणं उघडी होती आणि त्यातून दिसणारे कापसासारखे भासणारे बघून मी थक्क झालो. मी माझ्या आयुष्यात प्रथमच असं काही पाहत होतो. त्यांना स्पर्श करण्याची इच्छा होत होती, पण मी मन सावरलं. बाथरूमचा लाईट बंद केला आणि माझ्या जागी येऊन झोपून राहिलो. सकाळी आम्ही दोघं लवकर उठलो. ती बाया तयार होईपर्यंत मी बाहेरच उभा होतो. ती पूर्णपणे तयार झाल्यावर तिने मला आवाज दिला. मी पटकन तयार होऊन तिचं सामान हातात घेतलं आणि आम्ही दोघं बाहेर पडलो. बसस्टँडवर येऊन पोचलो. सकाळचे 8 वाजले होते. 8:15 तिची पुण्याहून थेट गाडी होती. गाडी लागताच ती मला धन्यवाद म्हणाली आणि म्हणाली, तुमच्यासारखे शरीफ लोक या दुनियेत आहेत म्हणून माणुसकी जिवंत आहे. नाहीतर माझ्यासारख्या एकट्या बाईला बघून बसस्टँडवर कुणाचीही नीट माझ्यावर डोळे ठेवू शकले असते. पण तुम्ही मला रात्रभर आपल्या घरी आधार दिलात, हा तुमचा उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मग तिने माझ्यापुढे हात जोडले आणि ती गाडीत जाऊन बसली. गाडी सुरू झाली तेव्हा तिने माझा मोबाईल नंबर मागितला आणि मी तिला दिला. गाडी पुढे गेल्यावर आम्ही एकमेकांना हात हालून निरोप दिला आणि ती औरंगाबादला जाण्यासाठी रवाना झाली. मग मी ही गाडी सुरू करून माझ्या ड्युटीला पोहोचलो. तिचा फोन आला. ती म्हणाली, आदित्य, हा माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा कधी औरंगाबादला याल तेव्हा मला नक्की फोन करा. मी ठीक आहे म्हणालो आणि फोन ठेवून कामात लागलो. 2-3 आठवड्यांनी एके संध्याकाळी अचानक तिचा फोन आला. ती म्हणाली, आदित्य, मी पुन्हा बसस्टँडवर आले आहे, तू येऊ शकशील का? मी तुझी वाट बघते. मला वाटलं की तिचे पती आता सुधारले असतील आणि तिने त्याला स्वीकारलं असेल, म्हणून ती बारामतीला जाण्यासाठी निघाली असेल आणि त्याआधी मला भेटायला आली असेल. मी मॅनेजरला सांगून
लगेच बसस्टँडवर पोहोचलो. सकाळचे 6 वाजले होते. तिला पहिल्यांदा ज्या स्थितीत पाहिलं होतं तीच साडी नेसून ती बसस्टँडच्या कोपऱ्यात उभी होती. मी सरळ गाडी तिच्याजवळ नेऊन थांबवली आणि म्हणालो, काय झालं अनघा, परत सासरी जाते आहेस का? तुझे नवरे आता शुद्धीवर आलेले दिसतात. आता चांगलं राहा. काही त्रास झाला तर मला नक्की फोन कर. तेव्हा अनघा म्हणाली, आदित्य, मी सासरी जायला आले नाही. उलट माझ्या घरच्यांनीच मला राहू दिलं नाही. माझ्या माहेरचं घर आणि कुटुंब छोटं आहे. माझ्या भावाचं नुकतंच लग्न झालंय. तिथे माझी वहिनी मला टोमणे मारायची. तिथे मला कोंडल्यासारखं होऊ लागलं होतं. अचानक मी माझा निर्णय बदलला आणि तिथून निघून तुझ्याकडे आले. पण मी तुझ्याकडे राहिले तर तुला काही अडचण तर येणार नाही ना? मी तिला समजावलं, बघ अनुभा, तू एक विवाहित स्त्री आहेस आणि मी एक अविवाहित. आपण दोघं एकाच घरात एकत्र राहिलो तर खूप गैरसमज होतील. लोक आपल्या पाठीमागे काय बोलतील यामुळे तुझी आणि माझीही बदनामी होईल. तेव्हा अनघा म्हणाली, आदित्य, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला दुनियेशी काही देणं घेणं नाही. मी तुझ्यासाठी सकाळ संध्याकाळ जेवण बनवून ठेवेन आणि तू ड्युटीवरून येईपर्यंत मी तुझी वाट पाहत बसेन. मी अनघाला गाडीवर बसून घरी घेऊन आलो. मग मी तिला म्हणालो, आता माझा जेवणाचा डब्बा येईल. आज मला भूक नाही असं म्हणू नकोस. अनघा हसत म्हणाली, अरे आज मी पोटभर जेवेन. आज मला खूप आनंद होतोय तुझ्यासोबत राहून. घरी येताना आम्ही बाजारातून भाजीपाला आणि सामान आणलं. अनघाने घरी येऊन स्वयंपाकाची तयारी केली. माझ्याकडे एक जुना गॅस होता. त्यावर तिने स्वयंपाक केला. तिने कपडे बदलताना मला बाहेर जाण्यास सांगितले नाही. ती सरळ बाथरूममध्ये गेली आणि कपडे बदलून आली. तिने त्या रात्रीचा गाऊनच परिधान केला. साडीपेक्षा ती गाऊनमध्ये फारच सुंदर दिसत होती. रात्री 9 वाजेपर्यंत तिने स्वयंपाक आटोपला. आम्ही दोघांनी जेवण झाल्यावर झोपायची तयारी केली. मी थोड्या अंतरावर 2 लांबवर गाद्या टाकल्या होत्या, पण अनघाने त्या जवळ सरकवल्या. रात्रीचे 10:30 वाजले होते. मी माझ्या मोबाईलवर वेळ घालवत होतो. ती तिच्या मोबाईलवर व्यस्त होती. तेव्हा मी तिला विचारलं, अनघा, जर तुझे पती तुला घेऊन यायला आले तर तुला जावं लागेल. अशी किती दिवस थांबणार आहेस तू इथे? तेव्हा अनघा म्हणाली, आता मला कुणीही घ्यायला आलं तर मी कुठेच जाणार नाही. आपल्या दोघांशिवाय इथे माझा पत्ता कुणालाच माहीत नाही. आदित्य, जर तू माझी साथ दिलीस तर तुला कधीच काडीचाही त्रास न देता एक पत्नी आपल्या पतीवर जे प्रेम करते तसं प्रेम मी तुला देईन. मी म्हणालो, अरे मला या प्रेमाचा काहीच अनुभव नाही आहे. काय करता काय आहे सांगशील का? अनघा हसून म्हणाली, एवढा मोठा झालास अजून एका मुलीनेही तुझ्यावर प्रेम केलं नाही. मग लग्न झाल्यावर काय प्रेम करशील? असं म्हणून ती थेट माझ्या गादीवर आली. तिने शर्टची 2 बटणे उघडली आणि माझे हात तिच्या हातात घेतले. हळूहळू ती माझे हात चोळू लागली. मग ती मला म्हणाली, आता मी जसं करेन तसं तू कर. पण तिचे मी पण हात दाबू लागलो. ती आपल्या नवऱ्याच्या शोधात होती. ते प्रेम आता तिला माझ्यात दिसू लागलं होतं. तिच्या समोरचं दृश्य पाहून मी थक्क झालो. तिच्या कापसासारख्या वाटणाऱ्यांना स्पर्श करण्याची उर्मी आता आवरत नव्हती. अनघाने दोन्ही हातांनी माझा चेहरा हातात घेतला आणि हळूहळू ओठांपर्यंत आणले. आता फक्त दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. माझी नजर ओठावरच खिळलेली होती. आता माझ्याच्यानेही आवरणं शक्य नव्हतं. मी अंगावरच्या ठिकाणी हात फिरवला आणि ती टाळ्यावर आली. अनघाही माझ्या स्पर्शाने शहारली. तिने लगेच ओठांवर लोखले. आम्ही तब्बल अर्धा तास एकमेकांचा ओठांचा रस चाकत राहिलो आणि एकमेकांशी भरभरून प्रेम करत राहिलो. त्या रात्रीपासून पुढे 15 दिवस मी कामावर रजा टाकली आणि दररोज सकाळ संध्याकाळ अनघासोबत भरभरून प्रेम करू लागलो. इकडे तिच्या नवऱ्याला ती कुठे आहे याची काहीच माहिती नव्हती. तिकडे तिच्या माहेरीही तिच्याबद्दल कोणाला ठाऊक नव्हते. काही महिन्यानंतर मी स्वतःहून अनघाशी लग्न केले आणि आता ती माझ्या घरी बायको म्हणून राहू लागली. अशा प्रकारे बस स्टँडवर उभी असलेली एक सुंदर बाई माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. आता मी फक्त एकटा नव्हतो, तर माझ्या आयुष्यात अनघा होती. ती आता माझी पत्नी होती. आमचं छोटंसं घर, तिच्या हातचं जेवण, तिची काळजी, तिचं हसणं, या सगळ्यांची मला इतकी सवय झाली होती की आधीचे दिवस आठवायला कठीण जायचं. सकाळी उठलो
की तिचा हाताचा चहाचा कप समोर असायचा. संध्याकाळी कामावरून घरी आलो तर दारात ती उभी राहायची. तिच्या डोळ्यातला आनंद मला बघायला आवडायचा. ती म्हणायची, आदित्य, तू येईपर्यंत माझा दिवस सुरूच होत नाही. पण कधीकधी मी तुला एकटीच शून्यात पाहत असे. तिचे डोळे खोल कुठेतरी हरवलेले असायचे. मी जवळ जाऊन विचारायचो, काय विचार करते आहेस? तेव्हा ती हसून म्हणायची, काही नाही, फक्त आपण किती भाग्यवान आहेत माहीत होतं की ती भूतकाळ विसरलेली नाही. त्या जखमा खूप खोल होत्या, पण ती माझ्यासाठी खूप प्रयत्न करायची. मी पण तिला कधीच त्या आठवणीत जाऊ द्यायचो नाही. एके दिवशी संध्याकाळी मी कामावून घरी आलो तर अनघा दारात नव्हती. आत गेलो तर बेडवर बसून रडत होती. तिच्या हातात मोबाईल होता. मी धावत तिच्याजवळ बसलो. काय झालं? कोणाचा फोन होता? ती सरसरत माझ्या अंगात शिरली आणि हुंदके देऊ लागली. तो तो आला होता. कोण? नवरा? म्हणजे तुझा माझी नवरा? माझ्या अंगाचा थरकाप उडाला. ती मान हलवत म्हणाली, हो, त्याने मोबाईल नंबर बदलून फोन केला. सुरुवातीला मी ओळखलं नाही. मग तो म्हणाला, अनघा, मी तुला शोधून काढलंय. तू कुठे आहेस ते मला माहीत आहे. एकटीच राहते असं वाटतं मला, किंवा कोणतरी आहे तुझ्यासोबत. मी येईन आणि तुला घेऊन जाईन. मी तिला धीर दिला. तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तो काहीही करू शकणार नाही. तू आता त्याची बायको नाही आहेस, तू माझी पत्नी आहेस. पण त्या रात्रीपासून एक भीती आमच्या आयुष्यात शिरली होती. दुसऱ्या दिवशी कामावरून परत येताना मी पाहिलं की आमच्या घरासमोर एक अनोळखी मोटरसायकल उभी होती. मी घाईने आत गेलो. अनघा कोपऱ्यात भीतीने थरथरत होती. समोर एक माणूस उभा होता. मध्यम वय, काटक शरीरयष्टी, पण डोळ्यात एक क्रूरता. मी ओळखलं, हा अभिजित होता, अनघाचा माझी नवरा. कोण आहेस तू? इथे कसा आलास? मी ओरडलो. तो वाईट हसत म्हणाला, मी तिचा नवरा आहे, तिला घेऊन जायला आलो आहे. तू कोण आहे मला अडवा यायला? ती आता तुझी बायको नाही. तिने तुला सोडून दिलं. तुझ्या जुलमात ती राहू शकत नाही म्हणून ती पळून आली. आता ती माझी पत्नी आहे. आम्ही लग्न केलं. अभिजित जोरात हसला. लग्न? कसलं लग्न? ती अजूनही कायदेशीररित्या माझी बायको आहे. आमचं घटस्फोट झालेलं नाही. मी तिला नेऊ शकतो. पोलिसात तक्रार देऊ शकतो की तू माझ्या बायकोला पळून नेलंस. माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी वाटली. हे खरं होतं. आम्ही फक्त एकमेकांच्या प्रेमावरच्या जोरावर लग्न केलं होतं. पण कायदेशीरदृष्ट्या तिचा घटस्फोट झालेला नव्हता. मी याचा कधीच विचार केला नव्हता. अनघा मात्र पुढे सरसावली. अभिजित, तू माझ्यावर केलेले जुलूम विसरलास? मला कुलूप लावून ठेवायचा, जबरदस्ती करायचा. मी पळून आले तर आतापर्यंत मेले असते. तू मला परत नेऊ शकत नाहीस. मी जिवंत असेपर्यंत तुझ्याकडे परत जाणार नाही. तिच्या डोळ्यात इतकं तेज होतं की मी चकित झालो. ही ती भेदरलेली बाई होती का जिला बसस्टँडवर मी पाहिलं होतं? अभिजित म्हणाला, बघू तुला कोण वाचवतंय. असं म्हणून तो निघून गेला. त्या रात्री आम्ही झोपलोच नाही. आम्ही काय करावं याचा विचार करत होतो. अनघाने सुचवलं, आपण पोलिसात जाऊया. मी सगळी हकीकत सांगेन. त्याने मला मारहाण केल्याचे, कैदेत ठेवल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत का? काही नाही. माझ्या शब्दावर कोण विश्वास ठेवू? मी तिला धीर दिला. पण एक गोष्ट करू, आपण एखाद्या वकिलाला भेटू, कायदेशीररित्या मार्ग काढू. तू माझ्यावर विश्वास ठेव. दुसऱ्या दिवशी आम्ही एका महिला वकिलांना भेटलो. त्यांना सगळं ऐकून घेतलं. त्या म्हणाल्या, हा विषय खूप गंभीर आहे, पण तुमच्याकडे पुरावे नाहीत. त्याच्यावर खटला भरणं कठीण आहे. मात्र जर तू तुम्हाला त्रास देत असाल तर त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता. अनघा, तू त्याच्यासोबत राहू शकत नाहीस. हे सिद्ध करायचं असेल तर त्याने केलेल्या जुलमाचे काही पुरावे गोळा करावे लागतील. अनघाने हताश होऊन विचारलं, म्हणजे मी त्याच्यापासून कधी सुटका मिळू शकत नाही? वकील म्हणाल्या, होऊ शकतं, पण त्यासाठी वेळ लागेल. आता एवढं करा, तुम्ही दोघं एकत्र राहताय हे त्याला कळू देऊ नका. जर त्याने पोलिसात तक्रार दिली तर तुम्ही त्याच्यावर छळाचा आरोप करू शकता. पण ही लढाई सोपी नाही. आम्ही घरी परतलो तेव्हा रात्र झाली होती. आम्ही घरासमोर पोलिसांची जीप उभी दिसली. माझं मन काळजीने धत झालं. 2 पोलीस आमच्यासमोर येऊन उभे राहिले. आदित्य, तुम्ही? अनघा आणि आदित्य, आम्हाला तुमच्याबद्दल तक्रार आहे, महिला पळून नेल्याची. अनघाने लगेच पुढे होऊन सांगितलं, मी पळून आणलेली नाही, मी स्वतःहून आले. हा माझा नवरा आहे. पोलिसांनी विचारलं, तुझा नवरा? पण अभिजित नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली. हा माणूस त्याच्या बायकोला घेऊन पळाला. अनघाने ठामपणे सांगितले, तो माझी नवरा आहे. त्याने माझ्यावर खूप जुलूम केले. मी त्याच्याकडे राहू शकत नव्हते म्हणून पळून आले.
आता मी त्याच्यासोबत राहते, पण कोणाची सक्ती नाही. मी स्वच्छेने इथे आहे. पोलिसांनी आमची कागदपत्र पाहिली. अनघाच्या ओळखपत्रावर तिचं नाव बदललेलं नव्हतं. ते अजूनही तिच्या पहिल्याच नावाने होतं. पोलीस म्हणाले, ही कायदेशीर बाब आहे. तू अजूनही अभिजितची कायदेशीर पत्नी आहेस. जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत तू त्याची पत्नी आहेस. तू इथे राहू शकते, पण तक्रार दाखल आहे, त्यामुळे तुला पोलीस स्टेशनवर चौकशीसाठी न्यावं लागेल. अनघा घाबरली. मी तिला धीर देत म्हणालो, मी येतो तुझ्यासोबत, घाबरू नकोस. पोलीस स्टेशन म्हणजे अभिजित आधीच हजर होता. अनघाला पाहताच तो म्हणाला, ही माझी बायको आहे, हिला माझ्याकडे परत यायचं आहे. याने बळजबरी ठेवलं. अनघा संतापली. खोटं बोलू नकोस, मला तुझ्याकडे परत यायचं नाही. मी या माणसावर प्रेम करते आणि त्याच्यासोबत राहणार आहे. अभिजित हसला. प्रेम? कसलं प्रेम? कुणबी कुठल्याही बाईला उचलून आणून प्रेम करू लागला? ही माझी पत्नी आहे, हिला मी घरी नेणार. पोलीस निरीक्षकांनी दोन्ही बाजू ऐकले. शेवटी ते म्हणाले, हा कौटुंबिक वाद आहे, आम्ही काही करू शकत नाही. दोघांनीही सोडून देतो. पण अनघा, तू अजूनही अभिजितची पत्नी आहेस हे लक्षात ठेव. तू जर त्याच्यासोबत राहणार नसलीस तर घटस्फोट घे. आणि आदित्य, तू या वादात पडू नकोस, नाहीतर तुझ्यावरही केस होऊ शकते. आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो. अभिजित समाधानी दिसत होता. त्याने अनघाला सुनावलं, बघितलंस, कायदा माझ्यासोबत आहे. तू माझी बायको आहे, मी तुला नेणारच. मी त्याच्याकडे धावलो, पण अनघाने मला रोखलं. नको आदित्य, याला त्रास देऊ नकोस, आपण दुसरा मार्ग काढू. तो निघून गेला. आम्ही घरी आलो. त्या रात्री अनघा खूप रडली. ती म्हणाली, मी तुझ्या आयुष्यात येऊन तुझ्यासाठी फक्त संकटच आणली. मला परत जावं लागेल का? मी तिला जवळ घेतलं. अनघा, ऐक, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला कळलं प्रेम म्हणजे काय असतं. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. ही लढाई आपण एकत्र लढू. दुसऱ्या दिवशी आम्ही वकिलांकडे गेलो. त्यांनी सांगितलं, आता एकच मार्ग आहे. घटस्फोटासाठी अर्ज करा, पण त्यासाठी पुरावे हवेत. तू सांगतेस की तुझ्यावर जुलूम, पण त्याचे पुरावे, कोणतेही वैद्यकीय दाखले, जखमांचे फोटो किंवा साक्षीदार. अनघा निराश झाली. तिच्याकडे काहीच नव्हतं. तेवढ्यात तिला आठवलं, हो, माझ्याकडे एक डायरी आहे. त्या घरात असताना मी डायरी ठेवली होती. त्यात मी रोजच्या घटना लिहिल्या होत्या. कधी मारहाण झाली, कधी कुलूप लावलं, सगळं ती डायरी तिथेच राहिली. वकील म्हणाले, ती मिळवता येईल का? जर ती डायरी मिळाली तर महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. अनघाने निर्धाराचे डोळे वटारले. मी ती आणेन, कसंही करू. मी म्हणालो, मी एकटा जातो, तू येऊ नकोस तिथे. पण अनघा ठाम होती, नाही, मी येईन. त्या घरात खूप दिवस तिथला कोपरा मला माहीत आहे. अभिजित दिवसा कामावर असतो, आपण त्यावेळी जाऊ. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही बारामतीला गेलो. ते घर शोधून काढलं, कुलूप लावलं. अनघाने खिडकीकडे निर्देश केला. खिडकी नेहमी सैल असायची, तिच्यातून आम्ही बाहेर पडलो होतो. तिने आता हात लावला. खिडकी उघडली. आम्ही आत शिरलो. घरात धूळ जमली. अनघा थेट जुन्या कपाटात गेली. तिचे हात थरथरत होते. कपाट उघडलं. पुस्तकाच्या आत लपवलेली डायरी काढली. मिळाली. तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला. मी चमकलो. समोर अभिजित उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं. मला वाटलंच की तू येशील, तुझी डायरी हवी आहे ना, पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही. त्याने माझ्याकडे झेपावले. अनघाने उडी घेतली. अभिजित, थांब, मी तुला सोडणार नाही. तुझे सगळे जुलूम मी या डायरीत लिहून ठेवले. पोलिसाकडे जाऊन सगळं सांगेन, तुला शिक्षा होईल. अभिजित थपकला. त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली. तू हे करू शकत नाहीस. मी तुझा नवरा आहे. नवरा नाही, तू जुलमी. अनघा ओरडली, तू माझ्यासारखी प्राण्यासारखा वागलास. आता माझ्या आयुष्याची लढाई मी लढेन. मी पुढे सरसावलो. अभिजित, आता आम्हाला जाऊ दे, नाहीतर पोलीस बोलवे. तो क्षणभर गोंधळला, हळू बाजूला झाला. आम्ही बाहेर पडलो. मागे वळून पाहिलं तर तो तसाच उभा होता. पोलीस स्टेशनमध्ये अनघाने डायरी सादर केली. तिच्यासोबत आता आमची वकील होत्या. त्यांनी डायरीत घटनांची नोंद घेतली. अनघाच्या शेजाऱ्यांपैकी एका महिलेने साक्ष दिली की तिला माहीत होतं की अभिजित अनघाला मारहाण करायचा. आता पोलिसांनी अभिजित विरुद्ध केस दाखल केली. त्याला अटक झाली. काही महिन्यात न्यायालयाने सुनावणी झाली. अनघा, डायरी आणि साक्षी, अभिजितला दोषी ठरवण्यात आलं. त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनघाला कायदेशीररित्या घटस्फोट मिळाला. त्या दिवशी कोर्टाबाहेर पडताना अनघाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती म्हणाली, आदित्य, आता मी खरोखर स्वतंत्र झाले आहे. तुझ्यामुळे. मी तिला जवळ घेतलं. अनघा, तू स्वतःशी लढलीस, मी फक्त तुझ्यासोबत होतो. आता आम्ही पुन्हा एकदा लग्न केलं, यावेळी कायदेशीररित्या सगळे विधी पाळून, छोट्या समारंभात, फक्त जवळच्या मित्रांसोबत. आज आम्ही 3 वर्षापासून आनंदात आहोत. अनघा आता पूर्णपणे नवी आयुष्यात रुळली आहे. ती शिवणकामाचे वर्ग घेते आणि तिला हातच्या कामाची खूप मागणी आहे. मी माझ्या नोकरीत आहे. संध्याकाळी आम्ही दोघं एकत्र बसून गप्पा मारतो, चहा पितो. कधी कधी ती म्हणते, तुला आठवतंय तो पाऊस, ती रात्र तू मला विचारलं होतंस, अहो कुठं जायचं तुम्हाला.
मी हसत म्हणालो. आणि तू म्हणाली होतीस, जाना कहा है पता नहीं मगर मंजिल जहा ले जाए वहा जाएंगे. ती माझ्या डोळ्यात बघत म्हणते, माझी मंजिल तूच आहे आदित्य. त्या रात्री मला माहीत नव्हतं, पण माझ्या मंजिलीच्या दिशेने मी चालले होते. आणि मग आम्ही दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघून हरवून गेलो. बसस्टँडवरची ती अनोळखी बाई आज माझ्या घराची लक्ष्मी बनली आहे. तिच्या येण्याने माझं आयुष्यच बदलून गेलं. कधी कधी वाटतं नेतेचे लिखाण किती विचित्र असते. तिथे भेटायचं होतं, इथे येऊन थांबायचं होतं. आणि हो, आता आमच्या घरात एक नवा पाहुणा येणार आहे. अनघा गरोदर आहे. आम्ही दोघंही या नव्या प्रवासासाठी सज्ज आहोत. तिला वाटतंय मुलगी होईल, मला वाटतं मुलगा. पण काही असो, आमचं प्रेम आता पुढच्या पिढीतही फुलत राहील. बसस्टँडवर सुरू झालेली ही प्रेमकथा आता कधीच संपणार नाही, कारण ती फक्त आमची नाही, तर भावी पिढ्यांची आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.